Goa Forward Party has condemned the decision on accepting the nomination of the Congress Fatorda candidate Jose Silva. He also criticized the shifting of some houses from Kurtorin to Fatorda, arguing that this was beyond the purview of the concerned authorities. Goa Forward spokesperson Prashant Naik said a complaint would be filed before the CEC before making it an election petition. Returning officer फातोर्डा मतदारसंघाच्या बाबतीत जो निर्णय दिलो, एकच उमेदवारान जेन्ना दोन फॉर्म भरले, गोवा विकास पार्टीचो आणि काँग्रेस पक्षाचो जुजे सिल्वा म्हणटा ताणें दोन फॉर्म भरिल्ले. आमचे दृष्टीन रिटर्निंग ऑफिसरा कडेन जो बुक बाय द बुक विच ही हॅज गॉन, जो बुक ताजे कडेन आसा तो 2014तलो, पण ताजी नंतर इलेक्शन कमिशनान आपल्या कायद्या भितर भरपूर बदल केल्ले आसात, खूब बदल जाल्ले आसात. उदाहरणार्थ प्रत्येक जो फॉर्म भरता पळय ताका सांगचे पडटा की आपण खंयच्या पक्षाचो म्हणतो. इलेक्शन कमिशनाच्यो गायडलायन आसात की वन पर्सन कॅनॉट बी मेंबर ऑफ टू पार्टीज एट द सेम टाइम. गोवा विकास पक्षाचेर तुम्ही भरले फॉर्म इमिजिएटली विदिन फ्यू अवर्स तुवें काँग्रेसीचेर भरला फॉर्म. तू गोवा विकास पक्षांतल्यान केन्ना रिजायन जालो आनी काँग्रेसीचो मेंबर केन्ना जालो हाजी कांयच येना. आणि ताणें जे रिटर्निंग ऑफिसरा म्हऱ्याक जे डॉक्युमेंट प्रोड्यूस केलात ताजेर ताणें क्लियर कट ताजी मेंबरशीप 18 तारखेची आसा. काँग्रेस पक्षाची ताजी मेंबरशीप ज्या दीस ताणें फॉर्म भरला त्या दिसाची ताजी मेंबरशीप आसा. जो घोगळ पार्ट आसा थंयची घरां शिफ्ट केलात कुर्तरी मतदारसंघांतल्यान, विच क्लियरली अमाउंट्स टू डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज. हो पावर त्या SDOक ना डिलिमिटेशन करपाचो. आनी हाजेर आमी एक निवेदन दिल्लें चीफ इलेक्टरल ऑफिसराक, आनी चीफ इलेक्टरल ऑफिसर आतां गेले 20 दीस जाले आमी हाजी वाट पळयतात की तो कितें तरी मार्क काडटलो म्हण हातूंतल्यान. अजून पर्यंत ताणें ह्या बाबतींत कांयच करूं ना. Our reporter Ramesh Naik Raut from Madgaon.